नमस्कार, मी मंगेश कुलकर्णी, ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट. वास्तुशास्त्र या विषयावरती नवीन व्हिडिओ आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. वास्तुशास्त्र समज आणि गैरसमज या विषयावरती आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वास्तु दोष म्हणजे काय हे लोकांना बऱ्याच प्रमाणात माहिती नाहीये. नेमकं वास्तुदोष म्हणजे काय किंवा त्याचे खरेच परिणाम आपल्या वास्तूवरती होतात का, किती वेळानंतर होतात, मग त्याच्याकडे कसं बघितलं जातं हे माहिती असावं या दृष्टिकोनातून आम्ही श्री ज्योतिष वास्तू मार्गदर्शन या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत हे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. श्री ज्योतिष वास्तू विज्ञानमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण पाहतात एक वास्तूचा या ठिकाणी एक चार्ट आहे. प्रत्येक दिशा आणि उपदिशा या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे आज आपण पाहणार आहोत ते आग्नेय दिशेबद्दल. आग्नेय दिशेमध्ये जर दोष असतील तर त्याचे परिणाम काय काय चांगले असतात आणि काय काय वाईट असतात ते दोन्ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे अग्नी तत्वाची दिशा आहे. कुठल्याही दिशेमध्ये कुठलीही दिशा घ्या, कुठली उपदिशा घ्या किंवा दिशा घ्या. आज आग्नेय दिशेबद्दल आपण पाहणार आहोत. आग्नेय दिशेमध्ये दोष असतात त्याचे परिणाम काय काय होतात आणि खरंच वास्तूमुळे हे परिणाम होतात का हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. कित्येक घरात बघा कारण नसताना सारखे वाद होत असतात, सारखी भांडणे होत असतात. मग ते वाद पती पत्नीमध्ये असतील, आई मुलांमध्ये असतील, वडील मुलामध्ये असतील, तर सारखे वाद होणे हा एक आग्नेय कोपऱ्यातला जर वास्तूमध्ये दोष असतील तर या आग्नेय कोपऱ्यामध्ये जर दोष असतील तर सारखी वाद या वास्तूमध्ये आढळतात. आपण विचार करतो अरे नेमके वाद कशामुळे होत आहेत, लक्षात येत नसतं. पण जर आग्नेय कोपऱ्यामध्ये जर दोष असतील तर त्या घरामध्ये 100% तुम्हाला सतत वाद होताना आढळतात. किंवा एखाद्या घरात जर वाद होत असतील तर अशा घरामध्ये तुम्ही आग्नेय कोपऱ्यामध्ये दोष असलेले तुम्हाला आढळतात. मग दोष म्हणजे काय? हा आग्नेय कोपरा कट असू शकतो, या थेट डग असू शकतो, या कोपऱ्यामध्ये साधारणतः टॉयलेट असू शकतं करून झाला. तर हा एक सर्वात मोठा दोष आग्नेय कोपऱ्यातला मानला जातो. मूळ आग्नेय कोपरा हा स्टॅबिलिटी देणार आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये आर्थिक प्रगती देणार आहे. आणि आर्थिक प्रगती देणाऱ्या दिशेमध्ये जर कट असेल, दोष असतील किंवा टॉयलेट असेल तर मात्र ती जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी तो 100% डॅमेज करतो. मग आर्थिक नुकसान होते. आपण ज्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्टमेंट केलेत त्या ठिकाणी ते पुन्हा मिळण्यास खूप अडचणी होतात किंवा ते पैसे बुडतात. जर कोणी मित्राला दिले असतील धरून चला किंवा एखाद्या व्यवसायात गुंतवणूक केली असेल तर व्यवसायातले ते पैसे 100% बुडतात किंवा नुकसान होते. असे बरेच प्रमाणात आम्हाला या ठिकाणी आढळलेलं आहे. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे आग्नेय कोपऱ्याचा संबंध मुलांच्या प्रगतीशी सुद्धा आहे. जी वाढती मुलं आहेत, 10, 15, 20 वर्षांची जी वाढती मुलं आहेत, या आग्नेय दिशेमध्ये दोष असतील तर त्या मुलांवर सुद्धा त्याचा 100% परिणाम होतो. मग परिणाम म्हणजे काय? त्यांच्या प्रगतीमध्ये परिणाम, अभ्यासामध्ये दुर्लक्ष होतं त्या मुलांचं, योग्य दिशा त्या मुलांना मिळत नाही, त्यांच्या करिअरमध्ये काही ना काहीतरी अडचणी निर्माण होतात. मग त्याच्यातून सुद्धा वाद निर्माण होणं हा एक मूळ विषय आलाच. आग्नेय दिशेमध्ये कुठल्याही पाण्याची टाकी नसावी. एखादा तुमचा प्लॉट असेल, बंगला असेल तर आग्नेय कोपऱ्यामध्ये चुकून सुद्धा पाण्याची टाकी अजिबात करायची नाही. तसेच या ठिकाणी टॉयलेट सुद्धा नसावं. तसेच या ठिकाणी मोठा खड्डा नसावा. आग्नेय कोपऱ्यामध्ये हे जे दोष असतील आपल्या घरामध्ये अथवा फ्लॅटमध्ये त्याच्यावरती योग्य त्या उपाययोजना जर केल्या तर आपण त्याचे चांगले अथवा शुभ परिणाम आपण घेऊ शकतो. आपल्याही घरात असे काही वास्तुदोष असतील तर आपण खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. आपल्याही काही समस्या असतील आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.